आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होते। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आहे आणि या संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन मध्यस्थी केली आहे। मात्र आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असं सांगून जरांगे पाटील यांनी त्यांना आणखी 4 दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील असं सांगितलंय। दरम्यान आजही सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात। मराठा आरक्षणावरून सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाचं ऐकायला हवं होतं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची मंथणी केली मात्र ती अपयशी ठरली। समाजाच्या भल्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी देखील ऐकायला हवं होतं। चर्चेची दारं अजून बंद झाली नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेले प्रयत्न थोडक्यात कमी पडले पण महायुती सरकार मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत भाजप खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं। तर मराठा आरक्षणाचं विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा यामधून मार्ग कसा निघेल याबाबत सरकारला मदत करावी असा टोला देखील त्यांनी लगावला। राष्ट्रवादीनंच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली। भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं हा फोडाफोडीचाच प्रकार होता अशी टीका भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे। दुसऱ्यांचा पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचा पक्ष फुटल्यावर जनतेमध्ये जाण्याची गरज वाटू लागली असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला। जालन्यामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता महाराष्ट्र पोलीस जिल्हा दंडाधिकारी यांनी 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केले। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रकरणी सरकारकडून 11 सदस्यांची समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ही समिती हैदराबादमध्ये जाऊन 1962च्या आधीचे सर्व पुरावे तपासणार आहे। या संदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे गटाकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे। मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा पुण्यामध्ये पोहोचली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। पंकजा मुंडेंसोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आज पुरंदर तालुक्यातील सासवड इथे जाणार आहे। पंकजा मुंडे जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेणार आहेत। पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा भीमाशंकर इथे पोहोचली होती आणि पंकजा मुंडे यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। राज्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यावर आलेलं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। समीर वानखेडेंविरुद्ध सीबीआय वादात नवा ट्विस्ट आलेला आहे। वानखेडे आज कॅट रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करणार असून यावर आबाद फोंडा युक्तिवाद करतील। ज्ञानेश्वर सिंग यांनी स्थापन केलेली एसडीटी चुकीची असून कॅटनंच ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर ताशेरे ओढल्याचा दावा करण्यात आलाय। वानखेडेंनी सीबीआय विरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे। कोविड घोटाळ्याबाबत आता बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर पेडणेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। पेडणेकरांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे। आगामी गणेशोत्सवानिमित्त तातडीनं रस्त्याबाबत काय उपाययोजना केल्या याची माहिती राज्य सरकार हायकोर्टात सादर करणार आहे। मनसेनं याबाबत आता खळ्याखट्याचा इशारा देत आंदोलनं सुरू केल्यानं राज्य सरकारमध्ये चिंतेचं वातावरण आहे। महाराष्ट्र आयसीसचा म्होरक्या नाचननं केलेल्या अर्जावर एनआयए सत्र न्यायालयामध्ये उत्तर देणार आहे। एनआयएच्या तपासावर गंभीर आरोप करत नाचननं अर्ज केलाय।
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि हे क्षेत्र वायव्य दिशेनं पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल तर गुरुवार आणि शुक्रवार देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एकीकडे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जातोय तर दुसरीकडे महाबळेश्वर वगळता राज्यात पारा सरासरी 30 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे। ऐन पावसाळ्यात उकाड्यानं नागरिक हैराण झालेत आणि उन्हाच्या तडाख्यामुळे पिकं देखील करपू लागली आहेत। जळगावमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळींवर व्हायरसची बाधा झाली होती आणि त्यात 7 तालुक्यांमधील उत्पादकांना मोठा फटका बसला होता। राज्य शासनानं या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000ची मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं केळी उत्पादकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे। ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली आहे। सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसात गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईमध्ये आढळून आलेत आणि याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलाय। दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे। मुंबईतील कुर्ला येथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळलेला आहे। कुर्ला येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत। दरम्यान 19 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे। निम्म वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कायम आहे। मुंबई शहरातील रस्ते दुरुस्तीची तब्बल 400 कोटींची कामं अद्यापही सुरू झाली नाहीत आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे। परिणामी महानगरपालिका प्रशासनानं आता रस्त्यांची उर्वरित कामं लवकरात लवकर हाती घेण्याचं ठरवलंय। पावसानं ओढ दिल्यानं आता ऑक्टोबरपर्यंत न थांबता तातडीनं काम हाती घ्यावीत असे आदेश रस्ते विभागानं संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांना दिलेले आहेत। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात अडथळा बनलेली 32 बांधकामं हटवण्याची तयारी मुंबई पालिकेनं केलेली आहे। या बांधकामांपैकी व्यावसायिक स्वरूपाची 19 अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई आज हाती घेण्यात येणार आहे तर पात्र ठरलेल्या 4 कुटुंबियांना पर्यायी घरं दिली जाणार आहेत। उर्वरित 9 निवासी बांधकामांचं काय करायचं याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे। बीड शहरात मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकलं मात्र रात्रीच्या वेळी तिथून 64 जनावरं चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना हाताशी धरून विक्री केल्याचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास देखील टाळाटाळ करत असून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। पुण्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे। तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करण्यात येईल असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत आणि या उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाले असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला योग्य रूप देण्यात येते। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय। पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत। या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सहआयुक्त डी गंगाधरण यांनी सांगितलेलं आहे। मुंबई पालिकेनं आता मालमत्ता करवाढ करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। पालिका कायद्यानुसार दर 5 वर्षांनी होणारी करवाढ गेल्या 3 वर्षांपासून झाली नाहीये आणि त्यामुळे 2023-25 साठी ते करवाढ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। ही दरवाढ 15% होण्याची शक्यता असून दर निश्चितीसाठी पालिकेनं सनदी लेखपालाच्या नियुक्तीसाठी निविदा मागवलेल्या आहेत। मात्र या दरवाढीला विरोध होण्याची शक्यता आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। दरम्यान आपल्या ठाकरेंना शुभेच्छा आहेत। समोर कुणीही असो निवडणूक लढवायला मजा येते असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला। तसंच कल्याण मतदारसंघात ठाकरेंना कोणता उमेदवार मिळतो हे अगोदर बघा असंही ते म्हटले। ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील दहीहंडीबद्दलच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून खासदार राजन विचार यांविरोधात शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। खासदार श्रीकांत शिंदेंनी याचा निषेध केला असून पालकमंत्री शंभूराज देसाईंनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले तर आपण कुणाविरोधात कोणताही अपशब्द काढलेला नसून विनाकारण आपल्या विरोधात गैरसमज पसरवला जात असल्याची प्रतिक्रिया विचारे यांनी दिलेली आहे।
कळवा रुग्णालय दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचं ऑडिट होणार आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातला आदेश दिलाय। समितीच्या अहवालानंतर आरोग्य व्यवस्था अद्ययावत करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये आयसीयू बेड अभावी रुग्णाचा मृत्यू झाला। शिवडी टीबी रुग्णालय एमडीआर एक्सडीआर टीबीसाठी 2 आयसीयू बेड आहेत आणि या व्यतिरिक्त 10 बेडचं आयसीयू आहे, पण त्यापैकी 2 बेडचं आयसीयू सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे, तर 10 बेडचं आयसीयू केईएम रुग्णालयाच्या दुरुस्ती कामामुळे टीबी रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्यानं टीबी रुग्णांना दाखल करून घेतलं जात नाहीये। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी चांगल्या दर्जाचं काम केलं जात नसल्याचं ते म्हटलेत। कामांचा दर्जा सुधारा, चांगले रस्ते बांधा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेवेळी रोहित पवार यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। रोहित यांनी खाली कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष सुरू आहे। आमदार बंब यांच्या विरोधात काळ्या फीत लावून शिक्षकांकडून निषेध करण्यात आला, तर दुसरीकडे बंब यांच्याकडून शिक्षकांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आजचा मोर्चा रद्द झालाय। जिल्ह्यातील आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंकडून केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री अनिल पाटील यांनी केली। दरम्यान राष्ट्रवादीचेच काही नेते आमच्या संपर्कात असल्याचं देखील ते म्हटले। गेल्या 1 वर्षापासून राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली आहे। राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला जातो असं मत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केलंय। जनतेमध्ये भाजपविषयी रोष निर्माण झाल्यानं भाजप नेते घाबरलेत आणि म्हणूनच भाजपनं फोडाफोडी सुरू केली असा आरोप रोहित पवार यांनी केला। मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तर शरद पवारांना लोकांच्या मनातून काढू शकत नसल्याचं ते म्हटलंय। G20च्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख केल्यानं विशेष अधिवेशनात काहीतरी वेगळं शिजणार असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। कोणतंही विशेष कारण नसताना आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता अधिवेशन घेतलं जात असल्याची टीका देखील त्यांनी केली। जालन्यातील घटनेचा श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे निषेध करण्यात आला। श्रीरामपूर नेवासा महामार्ग अडवत आंदोलकांनी चक्काजाम केला। लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सकल मराठा समाजाच्या वतीनं बदलापूर जवळील वांगणी शहरात बंद पुकारण्यात आला। व्यापारी आणि दुकानदारांनी बंद पुकारल्यानं शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले। बीड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सर्वसामान्यांची लालपरी बंद होती, मात्र आता बीडमधील बस सेवा 100% क्षमतेनं सुरू झालेली आहे। बस सेवा सुरळीत झाल्यानं आता प्रवाशांना दिलासा मिळालाय। जालन्यातील घटनेचा निषेध करत परभणीमध्ये आमरण उपोषण करण्यात आलं। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत तातडीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा इथले ग्रामस्थ आक्रमक झाले। आरक्षण नाही तर मतदान नाही अशी घोषणा करत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला। या संदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर झाला। जालन्यातील घटनेचा निषेध करत नांदगावच्या न्यायडोंगरीमध्ये बंद पुकारण्यात आला। नांदगाव जळगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले निर्यात शुल्क रद्द करावे या मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। पुणेश्वर वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मुस्लिम संघटनांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। मुस्लिम समुदायाविरोधात प्रक्षोभक भाषा वापरल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सामाजिक सलोखा जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। पंढरपूर मैसूर गोलगुंबज एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे आणि आमदार समाधान अवताडे यांनी हिरवा झेंडा दाखवत या एक्सप्रेसचं स्वागत केलं। कर्नाटकातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांना या एक्सप्रेसचा फायदा होणार आहे। मैसूर, बेंगलोर आणि हुबळीकडे जाणाऱ्या पंढरपूरकरांना ही एक्सप्रेस सोयीस्कर ठरणार आहे। भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे। शहराचं कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचलं असून गेल्या 4 दिवसात सरासरी तापमानात 3 अंशांनी वाढ झाली आहे। वर्धा नगरपालिकेच्या वतीनं शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानं थाटणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले। दरम्यान कारवाईमुळे अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मिरजेतील गणेश तलावाच्या वादावर अखेर तोडगा निघालाय। गणेश तलावाच्या गेटला कुलूप लावल्यानं गणेश भक्त आक्रमक झाले होते आणि त्यामुळे आता गणेश तलावाच्या गेटचं कुलूप काढून मूर्ती विसर्जनासाठी तलाव खुला करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला।
लातूर जिल्ह्यात लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। जिल्ह्यात लंपीचा धोका वाढत असून पशुपालकांनी तात्काळ जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। पशूंना लंपीची लागण झाल्यानं पशुपालक मात्र धास्तावलेले आहेत। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।